दूषित पाण्याबाबत तज्ज्ञांशी बोलणार, रोगराई वाढत चालली आहे, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नागरिकांना तुमच्या चुकीच्या धोरणामुळे वेठीस धरू नका. स्मार्ट सिटी गेल्या काही 10 वर्षात किती स्मार्ट झाली आहे, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. बीड हत्या प्रकरणी डीपीडीसी बैठकीत चर्चा झाली पाहिजे. 51 दिवस झाले तरी फरार आरोपी कुठे, सुप्रिया सुळेंचा प्रश्न. नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असा सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यातील विधान भवनात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सुप्रिया सुळे राहणार उपस्थित. मुंबईच्या वरळी डोममध्ये आज मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार मेळावा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. सोलापूरमधील मोहोळ शहर तालुक्यात वीज वितरणाच्या कंत्राटी ठेकेदार विरोधात मनसे आक्रमक. वीज वितरण कंपनीला कंत्राटी कर्मचारी देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. जरांगे मराठा समाजाशी बोलून 12 वाजता उपोषण संदर्भात भूमिका जाहीर करणार. बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडणार. बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असणार. मंत्री धनंजय मुंडे आज अहिल्यानगर दौऱ्यावर. वाड्या पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला देणार भेट. यवतमाळच्या पुसदमध्ये खासदार संजय देशमुखांची आढावा बैठक संपन्न. यावेळी नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून तर नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्या असे अधिकाऱ्यांना दिले निर्देश. जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू. तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. शांततेच्या नोबेलसाठी इलॉन मस्कचं नामांकन. युरोपियन संसदेतून 2025च्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन. इलॉन मस्कच्या समर्थकांमध्ये उत्साह. मागी उत्सवाच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात फुलांची सजावट तसंच बाप्पांसाठी संत्र्यांच्या फळाची आरस तयार करण्यात आली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या 30 भाविकांचा महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीत मृत्यू झालाय. तर उत्तर प्रदेश सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या भागातील सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली असून व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आलाय. राज्यातील विधी 3 वर्ष आणि विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेचं स्वरूप बदलण्यात आलंय. यंदापासून विधी अभ्यासक्रमाची परीक्षा 150 ऐवजी 120 गुणांची घेण्यात येणार. म्हाडाचे नवे धोरण येणार. या धोरणेनुसार सर्वसामान्यांना परवडणारी घरे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लवकरच लोकांना हक्काचे घर उपलब्ध होणार. आता विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक. राज्य सरकारने घेतला निर्णय. तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीची एप्रिल ते डिसेंबर 2024 कालावधीत 157 कोटींची कमाई. 75 कोटी प्रवाशांनी घेतला विविध योजनांचा लाभ. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम करणाऱ्या 4 कंपन्यांनी शासनाचे 9.5 कोटी कर थकवला. तर 4ही कंपन्या 31 मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत. पुण्यातील खडकवासल्यातील पाणी प्रक्रियेविना पिण्यास अयोग्य. राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष. कोलिफॉर्म जीवाणू आढळल्याने पाणी पिण्यास अयोग्य. भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकतेद्वारे दिले व्यवसायाचे धडे. अमरावतीत 52वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विज्ञान नगरीत बालवैज्ञानिकांची मांदियाळी.
शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचचे आंदोलन, तर सरकारची झोप उडावी याकरता रात्रभर भजन आंदोलन. एपीएमसी बाजारात वांग्याची आवक कमी. सध्या एपीएमसी बाजारात वांग्याचे दर 10 ते 12 रुपये किलो, तर शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चिंतेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाट धुकं पडल्याने काजू आणि आंबा फळ पिकांवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. इंटरलॉकिंग पद्धतीचे जैन मंदिर पंढरपुरात. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांचा पुढाकार. तर 2 फेब्रुवारीपासून पंचकल्याण विधी करून मंदिराचे होणार लोकार्पण. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या महाशिवपुराण कथेत घडले 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन. प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाचा उपक्रम. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पाटण तालुका पत्रकार संघातर्फे 15वा सांस्कृतिक महोत्सव 2025 कार्यक्रमाचं आयोजन. पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित. पनवेल हद्दीत असलेल्या दगडखाणी आणि स्टोन क्रशरच्या धुरळ्याने नागरिक त्रस्त. तर दिवस रात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू असून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त. नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांचा एल्गार. समस्यांनी घेरलेल्या तळोदेकरांचा संताप. तर प्रशासकाचे समस्याकडेच लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप. अंबरनाथ वाहतूक विभागातर्फे 35वा रस्ता सुरक्षा अभियान संपन्न. रिक्षाचालक, टेम्पो चालक तसेच वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. सुमारे 1,500 लोकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ. माझ्यावरील आरोप खोटे आणि बिनबुडाचे. मला मानसिक त्रास देऊन बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र. वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी मांडली भूमिका. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्दमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात आली अतिक्रमण मोहीम. जेसीबी मशीनद्वारे रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवलं. दिल्लीच्या प्रचारात पंजाब सरकारच्या गाडीत सापडली मोठी रक्कम. तर पैसे, मद्य आणि आपचं प्रचाराचं साहित्य सापडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरू. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड. वन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने वृक्षतोडीत वाढ. या प्रकरणी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. अंबरनाथमध्ये जेसीबीच्या मदतीने झाड काढताना शेजारच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये झाड कोसळलं. या प्रकरणी एक कामगार जखमी, तर एक 4 चाकी सह 2 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कळगावात विद्यालयातील स्नेहसंमेलनात मारामारी. बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास तरुणाकडून मारहाण. तर या प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात, तर 10 आरोपी फरार. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या कर्नाटकातील आरोपीला अटक करण्यात आली. सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी. 5 गुन्हे उघडकीस आणून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली तांडाजवळ मालवाहू ट्रकला आग. आगीत ट्रक जळून खाक झाला. तर सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील जायखेडामध्ये मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळत आहेत. चोरीच्या 20 मोटरसायकल हस्तगत. नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी आहे. तर एकूण 7,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अकोल्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली. आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. तर पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केलाय. परभणीत जिंतूर रोडवर कागदी पेपर रील घेऊन जाणारा ट्रक पलटी झालाय. तर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झालाय. ट्रक चालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीत अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. वसमत रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने कारला उडवले. अनेक वर्षापासून बंद असलेली सिग्नल व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंढरपूरच्या यमाई तलावात तरुणाने मारली उडी. ऋत्विक कदम असे तरुणाचे नाव, तर मंदिर समितीच्या अन्नछात्र हंगामी कर्मचारी म्हणून ऋत्विक कदम याचं काम होतं. परभणी जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास. मोकाट कुत्र्यानं घेतला नागरिकांचा चावा, तर चावा घेतल्याने रुग्णालयात उपचार सुरू. भंडारा जिल्ह्याच्या कवलेवाडामध्ये नरभक्षक वाघाने पुन्हा घेतला एकाचा बळी. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. वाघाला जेरबंद करावे किंवा मारावं, नागरिकांची मागणी. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील घटना. तर घटनास्थळी वन विभागाने घेतली घटनेची नोंद. अहिल्यानगरमधील निमगाव वाघा या ठिकाणी उधार वस्तीवरील विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद. तर बिबट्या 80 फूट खोल पडला विहिरीत. अवघ्या 1.5 तासात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.